झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता झी 24 तासचा विशेष उपक्रम कौल महाराष्ट्राचा। या अंतर्गत आज आम्ही प्रश्न विचारला होता महाराष्ट्राला। केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलं होतं। त्यावर आमचा प्रश्न होता की राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतील घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी का। बघा महाराष्ट्रानं काय कौल दिलाय। होय म्हणतायत 93%, तर नाही म्हणतायत 7% लोक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत। राजू शेट्टी, आपलं झी 24 तास मध्ये स्वागत। महाराष्ट्राचा कौल मध्ये आम्ही प्रश्न विचारला होता की राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतल्या घोटाळ्यांना जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का। 93% लोक होय म्हणतायत। तुमचं काय मत आहे? लोकांनी अतिशय योग्य असं मत व्यक्त केलेलं आहे। कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपयाची कर्जमाफी सरकारनं दिली। याचं कारण केंद्र सरकारची कर्जमाफीचा फायदा ज्या शेतकऱ्यांना घेता आला नाही, कारण त्यांनी वेळेवर कर्ज भरली, वेळ प्रसंगी खासगी सावकाराकडून किंवा जमिनी विकून कर्ज भरली, कर्जाचे हप्ते भरले, व्याज भरले, म्हणून 1000 कोटी रुपये राज्य सरकारनं स्वतःच्या तिजोरीतले खर्च करून कर्जमाफीचा फायदा दिला। हा पैसा हा महाराष्ट्राच्या करदात्या जनतेचा पैसा आहे आणि या पैशाचा या कर्जमाफीच्या पैशाचा गैरफायदा कुणी केवळ आपल्या ताब्यात संस्था आहे म्हणून, केवळ आपण कुठल्या तरी मोठ्या नेत्याचे बगलबच्चे आहोत म्हणून, केवळ आपण बँकेमध्ये नोकरी करतो म्हणून, किंवा केवळ गावातली विकास सेवा ते आपल्या ताब्यात आहे म्हणून या संधीचा गैरफायदा घेऊन चुकीची नावं घालून बोगस रेकॉर्ड तयार करून या कर्जमाफीच्या पैशावर जर हात मारलेला असेल तर हा खरोखरच आर्थिक गुन्हेगारी करणं आहे आणि म्हणून यांच्यावर 420 खाली गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांना पाठीशी घालणारे किंवा यांचं रेकॉर्ड तपासणारे सहकार खात्यातले ऑडिटर, सहकार खातं आणि खुद्द सहकार मंत्री यांच्यावर सुद्धा याच्या संदर्भामध्ये कारवाई झाली पाहिजे, तरच महाराष्ट्राच्या जनतेला समाधान वाटेल। कारण पैसा गोळा करून सामान्य माणसानं राबायचं, सरकारला मागेल तेवढा कर द्यायचा आणि तो कर जर भ्रष्ट मार्गाने ही मंडळी जर अशा पद्धतीने खर्च करणार असतील तर त्यांना कडक शासने झालंच पाहिजे। नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे असंच मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं। धन्यवाद राजू शेट्टी आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।